नमस्कार. पत्रकार बंडेरा जोशी पैठण बोलतोय. आज गोदावरी पात्रामध्ये मी उभा आहे आणि अंतुल गायकवाड आज या गोदावरी पात्राची साफसफाई स्वच्छता मोहीम त्याने हाती घेतली आहे. गोदावरी ही अत्यंत पवित्र नदी आहे. सिंधू नदीच्या काठावर वेदाची रचना झाली. कृष्णा, गोदावरी, कावेरी, यमुना या नद्यांच्या तीरावर वेद निर्माण झाले आणि ते वेद आनंद काळापासून मुखोद्गत करीत ब्राह्मण समाजाने ते वेद टिकवले. वेद तयार करणं, वेदाचं अध्ययन करणं असलेल्या ब्राह्मणांना घनपाठी ब्राह्मण म्हणतात. आणि पैठणमध्ये अशोक देव, बाबा पोळेकर, चंदू महेश पाठक, कमलाकर शिवपुरी हे 4 ब्राह्मण घनपाठी आहेत. आज घनपाठी ब्राह्मणाची वाणवा आहे. पैठण शहर हे वेदाचं माहेरघर मानलं जायचं. पैठण, नाशिक आणि काशी हे 3 शहरं वेदाचे प्रमुख मानले जायचे. आज त्या गोदावरी पात्रामध्ये ज्या ठिकाणी वेद म्हटले गेले त्या ठिकाणी अत्यंत घाणीचं साम्राज्य आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन यांचं लक्ष नाही आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपालिका हे सर्व झोपलेले आहे. आणि ज्यांनी आमची संस्कृती सांभाळली, ज्यांनी ज्या नद्यांनी आमचा धर्म सांभाळला, ज्या नद्यांनी या देशाची संस्कृती सांभाळली त्या नद्यामध्ये घाण होत आहे. आणि आज अंतुल गायकवाड याला सर्व समाजाने संपूर्ण राष्ट्र मदत केली पाहिजे. कारण गोदावरीमध्ये जी घाण झाली आहे ती घाण साफसफाई करण्याचं मोलाचं कार्य ते करीत आहे. या गोदावरीच्या पात्रावर एकनाथ महाराजांनी भागवत सांगितलं. त्या गोदावरी पात्रामध्ये ज्या शालिवाहन राजांनी मोठा यज्ञ केला त्या यज्ञाची धार गोदावरीपर्यंत मिळाली होती. असे महत्त्व असणारी गोदावरी, त्याचं पावित्र्य सांभाळण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. आणि आज घोडके जे काम करीत आहे त्यांना सर्वांनी सहकार्य करावं. केंद्र सरकारनं अनुदान द्यावं, महाराष्ट्र सरकारने मला मानधन द्यावं अशा प्रकारची मागणी करतो. या ठिकाणी स्थानिक खासदार आणि आमदार यांनी सुद्धा पुढाकार घेऊन गोदावरीचं पावित्र्य सांभाळण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन करतो. मी तो वेळोवेळी यासाठी प्रयत्न केले आहे पण सर्वांनी करावे अशा प्रकारचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.